हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आता येथे ना तुम्ही काल बघितलंच असेल, घरामध्ये ना लाईटच नाही. तर मग आता मिस्टरांना खिचडी बनवायची होती. तर मग आता खलबत्त्यामध्येच आता येथे शेंगदाणे मी कुटून घेत आहे. तर आधी चॉपरनं पण करून बघितलं, पण मग असं खूपच जाडसर यायला लागलं. तर आता येथे ना खलबत्त्यामध्ये आता शेंगदाणे कुटून घेत आहे मी. जुने लोक आहे ना, तर खलबत्त्यामध्येच असं शेंगदाणे वगैरे काही कुटायचं असलं तर खलबत्त्यामध्येच कुटायचे किंवा पाट्यावरती वाटून घ्यायचे. पहिले काळी ना लाईट पण नसायची आणि मिक्सरची सुविधा पण नव्हती तेव्हा जास्त काही. तर खलबत्त्यामध्येच असं कुटून घ्यायचे आणि मग त्यानंतर खिचडीला कशाला काय लागत असेल आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचे. तर आता इथे ना खिचडी पण बनवायला घेतलेली आहे. तर मी ना मिरच्या, हिरव्या मिरच्या असल्या का ते मिक्सरमध्येच दळून खिचडीला वापरत असते. पण आता इथे ना कट करून घेतलं आहे मिरच्या, मग आता खिचडीला वापरत आहे. नाहीतर मिरची ना ही मी दळून घेतली का सर्व काही खिचडीला मिसळून जात असते. त्यानंतर सर्वांचं आवरून दिलं. तर येथे ना डीपीचं बाकीचं काही काम राहिलेलं होतं ना, तर आता येथे ते लोक आल्यानंतर मग त्याने आता बाकीचं कामाला पण सुरुवात केलेली होती. आज कदाचित लाईट येईल. तर थोडं ना पाणी पण आलेलं होतं, पाईपलाईनीचं पण खराब झालेली होती ना, JCBनं उकारलेलं होतं ना, ते पण थोडंसं खराब झालं. तर दुपारच्या टायमाला पण पाणी आलेलं होतं. तर आता पहिले आहे ना आमच्या घरामध्ये लाईटी ना अंडरग्राऊंड होत्या. तर आता सर्वांच्या घरामध्ये ना अशा केबल आता वरतूनच असं येणार आहे मेन लाईट. येथे मिस्टर आहे ना स्कूलला गेलेले होते. तर आमची केबल राहिलेली होती टाकायची. तर सर्वांची केबल पण टाकून घेतलेली होती. तर येथे ना मग आता त्या वायरमॅन दादांना ना केबल आणून दिल्यानंतर मग आता येथे ना ते केबल टाकून घेत आहे. तर मग सर्वांची केबल टाकायची झाली होती, पण आमचीच राहिलेली होती. सर्वांच्या शेवट आता येथे टाकून घेत होते. मग त्यानंतर ते नारळ फोडून आणि मग आता लाईट सोडणार होते. वायरमॅन दादाने इथून आहे ना आता आमची केबल ओढून घेतली होती. तर मीटरमधून पण टाकलेली आहे. इथून बघू शकता तुम्ही आता वायर तिकडं पोलावरती चढलेले होते. पोलावरती ना टाईट करून घेत होते. वायर आहे ना थोडी सैल झालेली होती ना, मग वरती पोलावरती ते वायरमॅन दादा वरती चढले आणि मग त्यानंतर ती वायर ओढून घेत होते. घरामध्ये आहे ना 6-7 दिवस झाले लाईट नाही. तर खूपच असं अंधारल्यासारखं होतंय. तर बाकीचं सर्व काही नसलं तरी चालेल, पण मग लाईट घरामध्ये असली पाहिजे. आणि मेन म्हणजे घरामध्ये ना पाणी पण असलं पाहिजे. पाण्याशिवाय आहे ना घरामध्ये कसलंच काम काही होत नाही असं होतं. तर मग पाणी नाही आहे घरामध्ये. तर म्हणजे अंघोळीला सर्व काही आपल्याला जिथे तिथं पाणीच लागत असतं. स्वयंपाकाला पाणी, पिण्यासाठी पाणी, सर्व पाणीच लागत असतं. मग आता येथे ना सर्व डीपीचं काम होत आलेलं आहे. तर मग आता येथे घरामध्ये लाईट आलेली आहे. शंभूला आणि स्वराला खूपच आनंद झालेला होता. त्यांचा काही व्हिडिओ शूट नाही केला मी. तर त्यांना लाईट बघून खूप आनंद झाला. 6-7 दिवस लाईट नव्हती आम्हाला. मग त्यानंतर आहे ना मी येथे रताळाचा शिरा करायला घेतलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला आहे ना रताळाचा शिरा करायचा होता. स्वराचं चाललेलं होतं रताळाचा शिरा खायचा आहे मला. मग आता येथे ना रताळी पण उकडून घेतलेली होती. कुकरमध्ये आहे ना सर्व रताळी उकडून घेतलेली आहे मी. आणि मग त्यानंतर मग आता पुरणाची चाळणी घेऊन आणि त्यानं सर्व काय आता रताळी किसून घ्यायची. तर त्यामध्ये ना दशी असते ना, त्यामुळे मग सर्व काही किसून घ्यायचं. हे बघा इथे ना दशी अशी बाहेर निघून जाते. मग आता सर्व काय आता किसणीने किसून घ्यायचा आणि मग सर्व दशा बाहेर काढायच्या. हे बघा किती दशा निघाल्या त्या रताळीमध्ये. मग हे असं दातामध्ये किंवा असं जिभेला लागत असतं. त्यामुळे ना मग सर्व आता छान असं पुरणाच्या चाळणीनं चाळून घेतलंय. तर हे बघा आता इथे खूप छान असं पुरणासारखंच असं रताळायचं झालेलं आहे. छान नरम नरम असं आहे. तर त्यामध्ये थोडी पण दशी नाही. मग त्यानंतर कढई ठेवून आणि मग त्यामध्ये ना थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर मग मी त्यामध्ये ना तूप टाकून घेत आहे. तूप टाकल्यानंतर आहे ना खाली ते रताळी पण खाली चिकटत नाही ना, मग त्यामुळे तूप टाकल्यानंतर आहे ना छान अशी टेस्ट पण येत असते. तर मग थोडंसं तूप 2 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे. मग आता आपल्याला जी रताळी छान असं चाळून घेतलेली आहे ना, तर मग आता ती छान असं आता तुपामध्ये परतवून घ्यायची आहे. रताळीचा शिरा असा मी भरपूर वेळेस म्हणजे असली का मग मिस्टरांना तेच उपवासाला करून देत असते. तर स्वराला आणि त्यांना पण छान असं आवडत असतं. शिऱ्याचं टाईपच लागत असतं. तर आता स्वराचं सारखं चाललं होतं कर कर, मग मी आता केलेलं आहे. तर आता आहे ना छान असं परतलेलं आहे तुपामध्ये. मग त्यानंतर आहे ना आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आपल्याला. गोड, थोडं कमी गोड असं आपल्याला साखर टाकून घ्यायची त्यामध्ये. तर मग आता इथे मी साखर टाकून घेतली. तर स्वराला आणि शंभूला गोड जास्त आवडत असतं. मग थोडी गोडच ठेवलेला आहे मी रताळीचा शिरा.
आता साखर आहे ना छान असं मिक्स करून घ्यायची त्यामध्ये. तर साखरेचं पाणी झालं पाहिजे तर असं छान मिक्स करून घ्यायची. मग त्यानंतर आहे ना आपल्याला त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे. तर दूध टाकल्यानंतर आहे ना छान अशी टेस्ट येत असते. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही असा शिरा. खूप छान लागतो. तर स्वराला, शंभूला असा शिरा खूपच आवडत असतो आणि मिस्टरांना पण मी टिफिनला देत असते. तर त्यांना उपवास असला का तेव्हा मी टिफिनला देतच असते. तुपामध्ये गरम केलेला असतो ना, टेस्टला पण खूप छान लागत असतो. तर रताळी निघत असली का मी बाजारातून आणायलाच लावत असते त्यांना. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि रताळ्याचा शिरा पण कसा झालेला आहे तो पण नक्की कमेंट करून सांगा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा. बाय.